आज आपण लिंग हा घटक पाहणार आहोत. तर आपल्याला सर्वप्रथम समजून घ्यायचं आहे की लिंग म्हणजे काय. तर नामे ही 3 प्रकारची असतात. पुरुष जातीची, स्त्री जातीची आणि जी नामे पुरुष किंवा स्त्री जातीची नाहीत अशी सुद्धा नामे असतात. तर यालाच आपण लिंग म्हणतो. तर ही 3 प्रकारची आहेत. जी नामे पुरुष जातीची आहेत त्यांना पुल्लिंग म्हणतो. जी नामे स्त्री जातीची आहेत त्यांना स्त्रीलिंग आणि जी नामे स्त्री किंवा पुरुष जातीची नाहीत त्यांना आपण नपुसकलिंग असे म्हणतो. म्हणजेच ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो त्या नामाचे लिंग पुल्लिंग असते. उदाहरणार्थ तो भोपळा, तो पक्षी. ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो त्या नामाचे लिंग स्त्रीलिंग असते. उदाहरणार्थ ती मुंगी, ती मांजरी, ती सुसर. आणि ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही त्या नामाचे लिंग नपुसकलिंग असते. उदाहरणार्थ ते मांजर, ते लाकूड, ते पाखरू. याप्रमाणे आपण नामाचे लिंग ओळखू शकतो. आता पहा याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत. तर लिंग हे नेहमी एक वचनाचं सांगायचं असतं. जरी तुम्हाला दिलेलं नाम हे अनेक वचन असेल तरी त्या अनेक वचनाचं लिंग सांगायचं नाही. त्याच्यासाठी काय करायचं, अनेक वचनात जो दिलेला शब्द आहे तो प्रथम एक वचनात करून घ्यायचा आणि मग नंतर त्याचं लिंग सांगायचं. उदाहरणार्थ इथे झाडे हा शब्द दिलेला आहे. तर आता झाडांसाठी झाडे या शब्दासाठी ती झाडे असं म्हणून ते स्त्रीलिंग आहे. ती झाडे म्हणून स्त्रीलिंग. तर असं याचं लिंग आपण सांगू शकत नाही. तर यासाठी झाडे या शब्दाचं एक वचन करायचं, एक झाड. आणि मग त्या झाडासाठी आपण त्याचं लिंग ओळखायचं आहे, पुरुष आहे की स्त्रीलिंग आहे. झाडासाठी आपण ते झाड असा त्याचा उल्लेख करतो, असं संबोधन त्याला आपण देतो, ते झाड. आणि म्हणून मग ते नपुसकलिंग आहे. आता पक्षी हे जर घेतलं तर अनेक पक्षींसाठी सुद्धा पक्षी हा शब्द वापरला जातो. अनेक पक्षी, त्याच्यामधून एक वचन आपण बाजूला काढायचं आहे, एक पक्षी. आणि मग या पक्षासाठी आपण त्याचं संबोधन काय घेणार आहे, तर तो पक्षी. एक असेल तर तो पक्षी आणि मग त्याचं लिंग आपल्याला पुल्लिंग आहे हे समजतं. याप्रमाणे अनेक वचनाचे सर्वप्रथम एक वचन करायचं आणि मग त्याचं लिंग सांगायचं आहे. आता त्याच्यामध्ये आणखी काय आहे, तर काही अदरार्थी शब्दांचे लिंग सांगताना तात्पुरतं त्याचा आदर काढून टाकायचं. म्हणजे पहा काही असे शब्द आहेत, वडील. आपण या शब्दासाठी नेहमी काय आपण त्याचं संबोधन वापरतो, तर ते वडील. आपण कधी याला तो वडील म्हणत नाही, ते वडील, ते शिक्षक, असं आदरार्थी आपण त्याला संबोधन करत असतो. तर लिंग सांगण्यासाठी तात्पुरतं त्याचं आपण जे आदरार्थी संबोधन वापरतो ते काढून टाकायचं. म्हणजे ते वडील असं म्हणण्याच्या ऐवजी आपण तिथे तो हा शब्द घ्यायचा आहे आणि मग तो वडील म्हणून पुल्लिंग. आणि शिक्षकांसाठी सुद्धा तर पुरुष शिक्षक असेल तर तो शिक्षक पुल्लिंग आणि जर स्त्री शिक्षिका असेल तर ती शिक्षिका स्त्रीलिंग, असं त्याचं आपण लिंग सांगू शकतो. इथे बरेच विरुद्ध लिंगी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत. तर ज्या जोड्या दिलेल्या आहेत ह्या सर्व वहीमध्ये घेऊन मुलं पाठांतर करू शकतात. पहा खूप जास्त जे आपण नेहमी कुठं बघत नाहीत असे विरुद्ध लिंगी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत इथे. आणखी काही विरुद्ध लिंगी शब्दांच्या जोड्या आहेत. हे सर्व शब्द वहीमध्ये लिहून काढायचे आणि हे सर्व शब्द पाठांतर करायचे आहेत. आता काही असे शब्द आहेत की जे दोन्हीही लिंगांमध्ये असतात. तर ते शब्द आपण काही पाहूयात. पहा दोन्ही लिंगात असणारे शब्द तर कोणते आहे, बघा वेळ. तो वेळ आणि ती वेळ असं दोन्हीही प्रकारे याचं आपण लिंग सांगू शकतो. ढेकर, तो ढेकर, ती ढेकर. शत्रू, तो शत्रू आणि ती शत्रू. हरिण, तो हरिण किंवा ते हरिण असेही म्हणू शकतो. दोन्ही लिंगामध्ये हे शब्द आहेत. लेक, तो लेक मुलगा असेल तर तो लेक, मुलगी असेल तर ती लेक. भक्त, तो भक्त, ती भक्त. मांजर, ती मांजर किंवा ते मांजर. व्याधी, तो व्याधी किंवा ती व्याधी.
वाचक, तो वाचक किंवा ती वाचक असे दोन्हीही लिंगांमध्ये असणारे हे शब्द आहेत. आता पहा काही सामासिक शब्द जे आहेत तर म्हणजे जोड शब्दासारखे हे शब्द आहेत. जोड शब्दांमध्ये जो दुसरा शब्द आहे किंवा जो शेवटचा शब्द आहे त्याच्यावरून, त्या शेवटच्या शब्दावरून आपण त्याचं लिंग सांगायचं आहे. गायरानमध्ये रान या शब्दाचा विचार करूनच फक्त ते रान नपुसक लिंग असं त्याचं आपण लिंग सांगू शकतो. काळ, वेळ याच्यामध्ये वेळ हा शब्द लक्षात घेऊन तो वेळ किंवा ती वेळ असं दोन्ही लिंगांमध्ये काळवेळ हा शब्द जाईल. कोर्ट, कचेरी याच्यामध्ये फक्त कचेरी या शब्दाचा विचार करायचा आणि ती कचेरी म्हणून स्त्रीलिंग. भाऊ बहीणमध्ये ती बहीण ह्या शब्दाचाच फक्त विचार करायचा आणि पूर्ण शब्दाचं लिंग स्त्रीलिंग होईल. याप्रमाणे सामासिक शब्दांचे लिंग आपण सांगू शकतो. सराव प्रश्नांचा आपण अभ्यास करूयात. पहा प्रश्न 1 ते 3 साठी सूचना. पुल्लिंगी शब्दाचा पर्याय क्रमांक ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. म्हणजे पुल्लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पाहिते आपण जर संबोधनं जर लिहून घेतली शब्दांची तर ते आकाश नपुसक लिंग, ती पेटी स्त्रीलिंग, ते इंद्रधनुष्य नपुसक लिंग आणि तो झरा, तो इथे संबोधन येत असल्यामुळे झरा हा शब्द काय आहे पुल्लिंग आहे. त्याच्यानंतर प्रश्न 2 वर्षे, चूक, आंदोलन आणि उद्योग. पहा इथे वर्षे हा अनेक वचन शब्द आहे, त्याचं एक वचन करायचं. एक वर्ष तर त्याचं आपण संबोधन ते वापरतो. ते वर्ष नपुसकलिंग, ती चूक स्त्रीलिंग, ते आंदोलन नपुसकलिंग आणि तो उद्योग म्हणजे हा पुल्लिंगी शब्द आहे. तो हे संबोधन असल्यामुळं उद्योग हा शब्द पुल्लिंगी आहे. त्याच्यानंतर प्रश्न 3 ध्यान, पंथ, परिषद आणि भवन. पहा ते ध्यान नपुसकलिंग, तो पंथ पुल्लिंग, ती परिषद स्त्रीलिंग, ते भवन नपुसकलिंग पुल्लिंग शब्द आहे. तो संबोधन असल्यामुळं तो पंथ पुल्लिंग पर्याय दुसरा. प्रश्न 4 ते 6 साठी सूचना आहेत. स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय क्रमांक लिहून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. म्हणजे आता आपल्याला इथे स्त्रीलिंगी शब्द शोधायचा आहे. वरील आपण जसा पुल्लिंगी शब्द शोधलेला आहे त्याचप्रमाणे स्त्रीलिंगी शब्दसुद्धा इथे शोधायचा आहे. संबोधन त्याचं तो, ती, ते याप्रमाणे लिहून घ्यायचं आणि मग आपण तो स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. जर ती हे संबोधन आलं तर आपण तो स्त्रीलिंगी शब्द आहे असं समजतो. पहा प्रश्न 4 चळवळ, आमंत्रण, गौरव आणि मित्र हे 4 शब्द आहेत. तर त्याच्यामध्ये आपण लिंग जर पाहिलं तर ती चळवळ म्हणजे इथेच आपल्याला हा स्त्रीलिंगी शब्द आहे. बाकीचे आपण पाहूयात. ते आमंत्रण हा नपुसकलिंग आहे, तो गौरव पुल्लिंग आहे आणि तो मित्र हे पुल्लिंगी शब्द आहे. तर ती चळवळ हा स्त्रीलिंगी शब्द आहे. त्याच्यानंतर प्रश्न 5 ती मजुरी. पहा हा स्त्रीलिंगी शब्द इथेच आपल्याला सापडतो, पण पुढील शब्द आपण पाहूयात. ते प्रदूषण नपुसकलिंग, तो गाडा पुल्लिंग आणि तो ध्वनी हा सुद्धा पुल्लिंगी शब्द आहे, म्हणून स्त्रीलिंगी शब्द मजुरी. प्रश्न 6 देश, मातृभूमी, प्रयत्न आणि द्वेष. पहा तो देश पुल्लिंग, ती मातृभूमी स्त्रीलिंग, ते प्रयत्न नपुसकलिंग आणि तो द्वेष हा पुल्लिंगी शब्द आहे, मग स्त्रीलिंगी शब्द ती मातृभूमी पर्याय दुसरा. पहा वरील प्रश्नांप्रमाणेच इथे आहे. नपुसकलिंगी शब्दाचा पर्याय क्रमांक ओळखून त्याचा पर्याय क्रमांक लिहायचा. आता इथे नपुसकलिंग शब्द आपल्याला शोधायचा आहे. पहा आता वाहतूक, झाडू, मन आणि कचरा यामध्ये ती वाहतूक स्त्रीलिंग, तो झाडू पुल्लिंग, तो कचरा पुल्लिंग आणि ते मन. पहा ते हे संबोधन आल्यामुळं ते मन नपुसकलिंगी शब्द आहे. प्रश्न 8 शिस्त, कष्ट, खर्च आणि बैठक. याच्यामध्ये पहा ती शिस्त स्त्रीलिंग, ते कष्ट नपुसकलिंग हा शब्द नपुसकलिंग आहे. पुढील 2 पाहूयात.
खर्च, तो खर्च पुल्लिंग आणि ती बैठक स्त्रीलिंग. तर नपुसक लिंग शब्द ते कष्ट नपुसक लिंग. प्रश्न 9 ते 15. डावीकडे दिलेल्या नामाचे विरुद्ध लिंगी पर्यायातून ओळखा आणि त्याचा पर्याय क्रमांक लिहा. पहा, डावीकडे म्हणजे इथे हा जो शब्द दिलेला आहे प्रश्नातला, त्याचं विरुद्ध लिंग आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे. पहा 9वा प्रश्न. श्रीमान. श्रीमान शब्दाच्या विरुद्धार्थी श्रीमती हा शब्द येतो. आणि साप. साप या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द सर्पिन हा आहे. पहा, हा जरा वेगळा शब्द आहे. साप हा शब्द नेहमी वापरात असतो, पण सर्पिन हा शब्द वापरातला नाही आहे किंवा हा शब्द सहसा कोणी वापरत नाही, म्हणून हा शब्द चुकू शकतो. नाग, नागिन हे शब्द माहीत आहे, हे विरुद्ध लिंगी माहिती आहे, परंतु सापाच्या विरुद्ध लिंगी सर्पिन हा शब्द सहसा वापरात येत नाही. याचं योग्य उत्तर आहे 2. पहा प्रश्न 11. हंस. हंस शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द आहे. पहा हंसी. आता इथे मुलांचं कन्फ्युजन होऊ शकतं. हंस आणि हंसीन असं म्हणू शकतात, परंतु नाही. हंस शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द आहे हंसी. त्याच्यानंतर तनय. तनयच्या विरुद्ध लिंगी शब्द आहे तनया. पहा, तनयी किंवा तनयू असा नाही, तर तनया. वीर. वीर शब्दाच्या विरुद्ध लिंगी आहे वीरांगना. त्याच्यानंतर वानर. वानराच्या विरुद्ध लिंगी शब्द आहे वानरी. पहा, पर्याय 3 मध्ये सुद्धा वानरीच दिलेला आहे, 2 मध्ये सुद्धा, म्हणजे 2 किंवा 3 दोन्हीपैकी कुठलाही एक पर्याय निवडला तरीसुद्धा चालेल. 15वा प्रश्न. गवळी. पहा, गवळीच्या विरुद्ध लिंगी शब्द आहे गवळण. पहा, गवळी, गवळण. इथे आता काही मुलं गवळीन हा शब्दसुद्धा घेऊ शकतात, गवळी आणि गवळीन, तर नाही, गवळीच्या विरुद्ध लिंगी आहे गवळण. प्रश्न 16 ते 18. अधोरेखित नामाचे लिंग ओळखा व त्याच्या पर्यायाचे वर्तुळ रंगवा. पहा, वाक्य दिलेलं आहे आणि नामाला अधोरेखित केलं आहे. त्या अधोरेखित शब्दाचं लिंग सांगायचं आहे. त्यांनी अनेक वेळा विचार केला. विचार शब्दाचं लिंग पहा, विचार. तो विचार म्हणजे हा पुल्लिंगी शब्द आहे. प्रश्न 17. शिक्षकाने मुलांना शिकवले. आता पहा, शिक्षक हा शब्द आहे. आता शिक्षक याच्यासाठी आपण लिंग आदरार्थी जरी आपण ते शिक्षक असं म्हणत असू तरी आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे आदरार्थी संबोधन थोडा वेळ बाजूला ठेवायचं आणि मग आपण त्याचं लिंग सांगायचं आहे. तो शिक्षक आणि मग त्याचं लिंग आहे पुल्लिंग. प्रश्न 18. शिपायाने अनेक कामे केली. पहा, आता इथे कामे हा शब्द आहे अनेक वचनी शब्द आहे. या अनेक वचनाचं पहिलं एक वचन करायचं, कामेचं एक वचन केलं तर काम आणि मग ते काम, म्हणून हा शब्द आहे नपुसक लिंग. पहा, पुढील प्रश्न आहे. पुढीलपैकी चुकीची विरुद्ध लिंगी जोडी पर्यायातून निवडायची आहे. पहा, चुकीची जोडी कोणती आहे? नंदावा, ननंद ही बरोबर जोडी आहे. धनी, धनीन ही जोडी बरोबर आहे. आत्मज, आत्मजा ही जोडीसुद्धा बरोबर आहे. आणि तिसरी जी जोडी आहे लांडगा, लांडगे. तर पहा, इथे त्याचं विरुद्ध लिंगी दिले नाही तर इथं अनेक वचन दिलं आहे. लांडगा या शब्दाचं विरुद्ध लिंग आहे लांडगी. लांडगा, लांडगी, म्हणून ही चुकीची जोडी आहे. प्रश्न 20. पहा, खोंड, कालवड बरोबर जोडी आहे. कुंजर, कुंजरी बरोबर जोडी आहे. गृहस्थ, गृहिणी ही जोडीसुद्धा बरोबर आहे. ससा आणि सशी, पहा, ही विरुद्ध लिंगी जोडी चुकीची आहे. सशाच्या विरुद्ध लिंगी सशी नाही तर सशीन हा शब्द येतो. ससा, सशीन, म्हणून ही चुकीची जोडी आहे. प्रश्न 21. भगवान, भगवती बरोबर जोडी आहे. आरसा, आरशी बरोबर जोडी आहे. भाऊ, भाऊजय ही सुद्धा बरोबर जोडी आहे. आता तिसरी जोडी ही चुकीची आहे. बेडूक, बेडकीन ही जोडी होत नाही. बेडूकच्या विरुद्ध लिंगी बेडकीन नाही तर बेडकी, फक्त बेडकी हा शब्द येतो. बेडूक आणि बेडकी, म्हणून पर्याय तिसरा ही चुकीची जोडी आहे. प्रश्न 22 ते 23 साठी सूचना आहे. लिंग प्रकारानुसार गटात न बसणारा शब्द पर्यायातून निवडा व त्याच्या पर्यायाचे वर्तुळ रंगवा.
पहा आता इथे शब्दांचा गट दिला आहे, त्याच्यात गटात न बसणारा लिंग प्रकार आपल्याला शोधायचा आहे. पहा आता गटात न बसणारा कोणता शब्द येतो तर काळवेळ. पहा गायरान हा जो जोड शब्द आहे याच्यामध्ये शेवटचा शब्द घ्यायचा रान आणि ते रान म्हणून हा शब्द नपुसकलिंग आहे. ते शिंगरू नपुसकलिंग, ते वचन नपुसकलिंग, परंतु काळवेळमध्ये वेळ हा या शब्दाचा विचार करायचा आणि ती वेळ किंवा तो वेळ, शक्यतो ती वेळ म्हणून ती काळवेळ हा एकतर स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी असा शब्द येऊ शकतो, म्हणून हा गटात न बसणार आहे. बाकी सर्व नपुसकलिंग आहे आणि हा शब्द स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी आहे. 23वा प्रश्न पहा. जन्म, तो खून, तो दिवस हे तीनही शब्द पुल्लिंग आहेत आणि ते सरकार हा नपुसकलिंग शब्द येतो, म्हणून तीनही पुल्लिंग आणि हा ते सरकार नपुसकलिंग हा गटात न बसणारा म्हणून हा वेगळा शब्द आहे. प्रश्न 24. खालीलपैकी निश्चित पुल्लिंगी शब्द कोणता? पहा निश्चित म्हणजे नक्कीच हा पुल्लिंगी शब्द आहे. तर पहा लकेर, ती झुळूक आणि ती अंगुली हे तीनही स्त्रीलिंगी शब्द आहेत, परंतु कानोसा, तो कानोसा हा पुल्लिंगी शब्द आहे, म्हणून हा निश्चित पुल्लिंगी शब्द. त्यानंतर 25 प्रश्न. खालीलपैकी निश्चित स्त्रीलिंगी शब्द म्हणजे स्त्रीलिंगी शब्द सांगायचा आहे. तो श्वास. आता इथे डोळे शब्द आहे. पहा डोळे अनेक वचन आहे, त्याचं एक वचन करायचं डोळा, तो डोळा. तो श्वास, तो डोळा. पडदे याचं सुद्धा एक वचन करायचं पडदा, तो पडदा. आणि गमती, या गमतीचं सुद्धा एक वचन करायचं गंमत, ती गंमत. म्हणून हा काय येणार आहे? स्त्रीलिंगी शब्द येणार आहे निश्चित. पहा याप्रमाणे जर पाहिलं तर डोळा एक वचन करायचं तो डोळा, तो पडदा आणि ती गंमत. इथे तीन शब्द काय दिलेले आहेत अनेक वचनी, त्यांचं एक वचन करून मग त्यांचं लिंग सांगायचं आहे आणि निश्चित स्त्रीलिंगी शब्द मग गंमत हा येतो किंवा इथे गमती त्याचं रूप दिलेलं आहे, तर पर्याय चौथा हा स्त्रीलिंगी शब्द येणार आहे.